व्यक्तीने हे केलं. अभिनिवेशातून इतिहास जास्त बघितला जातो असं तुम्हाला दुर्दैवानं हो, आजकाल फार जास्त धार्मिक अभिनिवेश, जातीय अभिनिवेश आजकाल हे फार जास्त होतं की म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका 2017 झाली तेव्हा मी राजकारणात सक्रिय नव्हतो, परंतु अनेक इतिहास संशोधकांनी आमचं नाव याच्यामध्ये देऊ नको असंही सांगितलं. मी कारण विचारल्यानंतर झालं आमचं पूर्ण मार्गदर्शन तुला राहील, परंतु आता हे वाद नाही आम्हाला सहन करायचे. हे उत्तर जर येतं तर 100% जातीय अभिनिवेशातून जेव्हा या गोष्टी बघितल्या जातात ना तेव्हा आपण एक खूप मोठा गाभा मिस करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या काळात ही गोष्ट घडली म्हणून नंतर आता थोडक्यात पुन्हा एक सांगतो, चौकशी यंत्रणांचा ससेमिरा एखाद्या नेत्याच्या मागे लागतो. त्यानंतर तो नेता अनेक वर्ष असलेली विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षात जातो. जो पक्ष त्या नेत्याने सोडलाय तो पक्ष काय म्हणणार? त्यांनी गद्दारी केली, त्यांनी फितुरी केली. ज्या पक्षात ते आलेत तो पक्ष काय म्हणणार हो? त्यांच्या संस्था वाचवायच्या होत्या, त्यांच्या सगळ्यांचं पोटपाणी बघायचं होतं, त्यांच्या इतका चांगला प्रशासनाची जाण असणारा, त्यांच्या इतका चांगला राज्यकारभारावर मान असणारा हा नेता आमच्यासाठी ॲसेट आहे. आता चूक कोण आणि बरोबर कोण? अगेन तुम्ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हने या गोष्टींकडे बघताय? म्हणजे अगदी आता महाराष्ट्राच्या राजकारणातलं उदाहरण द्यायचं झालं तर डोंबिवलीच्या सभेमध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार करणारे माननीय शिंदे साहेब हे नंतर मुख्यमंत्री झाले ना. ज्यांच्याविषयी तक्रार करत होते त्यांच्याबरोबर सरकार चालवलं. पण मग शिंदे साहेबांच्या समर्थकांच्या अँगलने ते बरोबर असतील ना, उद्धव साहेबांच्या समर्थकांच्या अँगलने ते चूक असतील. त्यांची स्वतःची त्यावेळीची वैयक्तिक कारणं काय होती कसं असताना याचा आढावा घेतल्याशिवाय मी हे उदाहरण इतकं सोपं एवढ्यासाठी देतो की इतिहासाकडे आपण या पर्सनल पर्स्पेक्टिव्ह कडून मानवी स्वभाव आणि त्यावेळची स्थळ काळ परिस्थिती या गोष्टीकडून नाही बघत आहोत. प्रॉब्लेम तेव्हाचा नसतो, प्रॉब्लेम आताचा असतो. आपण कुठल्या त्याला कुठलं तुमच्याकडे, कारण तुम्ही एका राजकीय पक्षाशी संबंधित आहात त्यामुळे तुमची जबाबदारी कदाचित इतरांपेक्षा 10 पटीनं जास्त वाढते. कारण तुमच्या भूमिकेमध्ये तुम्ही किती जरी म्हटलात की मी एक कलाकार आहे, पण जेव्हा कलाकाराला एक राजकीय भूमिका प्राप्त होते तेव्हा तुमच्याकडे राजकारणी म्हणूनच बघितलं जाईल. एक अभिनेत्री आहेत ज्या सिनेमा बनवतात पण त्या बऱ्याचदा राजकीय विधानं करत असतात. त्यांनी कुठलेही सिनेमा बनवले तरी भलेही त्याच्यामध्ये मला नाव घेऊन कोणाचं बोलायचं नाही, पण त्याच्याकडे एक राजकीय अभिनिवेशातूनच बघितलं जाईल, त्याला प्रोपोगँडा मूव्ही म्हणूनच बघितलं जाईल. तुम्ही म्हणून अमोल कोल्हे हे फक्त अमोल कोल्हे न राहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल कोल्हे यांनी हे केलेली इतिहासाची मांडणी आहे म्हणून त्याच्याकडे बघताना तुमच्यावरती आरोप होता. पुन्हा हा आरोप धादांत खोटा असा की 2017 मालिका सुरू झाली. पण त्याचा माहिती हा जो मुख्य ज्या आपण पाठ बद्दल बोलतो तो तुम्ही पक्षात असताना आणि किंबहुना खासदार असताना झालेला. अनाजी दत्तोंची जी तुम्ही आक्षेप घेतला असेल तर अनाजी दत्तोंचा पूर्ण प्रसंग आधी होऊन गेलेला आहे. मांडणी माझं म्हणणं की म्हणजे मी अजून सांगू म्हणजे ज्याला सेक्युलर मांडणी म्हणून तुमच्यावरती आक्षेप घेतला जातोय. मी पुन्हा म्हणतो याच्यामध्ये धादांत ही फसवेगिरी कशासाठी या आरोपामध्ये की 2017 सुरू झालेली मालिका, या मालिकेने तिचा पॅटर्न बदलला का हो? तर याचा पॅटर्न नाही बदलला. कारण हा पॅटर्न बदलला असं जर कोणी म्हणत असेल तर ते झी मराठीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. चॅनल नाही अलाउ करणार ना या गोष्टी. त्यातही झी मराठी सारखी वाहिनी जी तेव्हा टॉप रेटेड होती, म्हणजे जवळपास 500च्या वर GRP, 500च्या आसपास GRP होता झी मराठीचा. त्यामुळे ठराविक राजकीय भूमिकेतून मालिकेचीच कथानक बदलता येते का वगैरे हे धादांत मला वाटतं या माध्यमाचं ज्यांना कल्पना नाही असे लोक हे आरोप करू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची बाब पुन्हा तीच आहे, 17 ते 19 मी राजकीय पूर्ण अलूफ आहे. एप्रिल 2019 मध्ये म्हणजे मला वाटतं की फेब्रुवारी-मार्चमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे तोपर्यंतची जी मालिका आहे आणि नंतरची जी मालिका आहे याच्यामध्ये तुम्हाला फरक वेगळा काहीच दिसणार नाहीये.